शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 करिता केंद्र शासनाने 14 पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहेत। हमीभावात किंचितशी वाढ पाहायला मिळत आहे, परंतु हमीभाव प्रत्यक्षात शेतकरी बांधवांना मिळतो का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 करिता 14 खरीप पिकांचे हमीभाव काय असतील थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकन नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 करिता 14 प्रमुख खरीप पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये धान सामान्य या पिकाच्या हमीभावात 69 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर होते 2300 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर आहे 2369 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर धान श्रेणी अ साठी जुने दर होते 2320 रुपये प्रति क्विंटल, त्यामध्ये 69 रुपयांची वाढ करून आता नवीन दर असतील 2389 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर ज्वारी संकरितच्या हमीभावात 328 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर होते 3371 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर असतील 3699 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर ज्वारी मालदंडीच्या नवीन दरात आता 328 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर होते 3421 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर असतील 3749 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजरीच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर होते 2775 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर असतील 2625 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर नाचणीच्या हमीभावात 596 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर 4290 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर 4886 रुपये प्रति क्विंटल असतील। त्यानंतर मका पिकाच्या हमीभावात 175 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर 2225 रुपये, नवीन दर 2400 रुपये प्रति क्विंटल असतील। त्यानंतर तूर या पिकाच्या हमीभावात 450 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर 7550 रुपये होते, नवीन दर 8000 रुपये प्रति क्विंटल असतील। त्यानंतर मूग जुने दर होते 8682 रुपये प्रति क्विंटल, त्यामध्ये 86 रुपयांची वाढ करून आता नवीन दर असतील 8768 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर उडीद जुने दर होते 7400 रुपये प्रति क्विंटल, नवीन दरामध्ये 400 रुपयांची वाढ करून 7800 रुपये प्रति क्विंटल नवीन दर करण्यात आलेले आहे। त्यानंतर भुईमुगाच्या हमीभावात 480 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर होते 6783 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर असतील 7263 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर सूर्यफूल नवीन दर 7721 रुपये प्रति क्विंटल असतील, म्हणजे हमीभावात 441 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर होते 7280 रुपये। त्यानंतर सोयाबीन, तर सोयाबीनचे जुने दर होते 4892 रुपये प्रति क्विंटल, त्यामध्ये 436 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। आता नवीन दर असतील सोयाबीनचे 5328 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर तीळ या पिकासाठी जुने दर 9267 रुपये प्रति क्विंटल, तर नवीन दर असतील 9846 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 579 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। कारळे यामध्ये जुने दर 8717 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर असतील 9537 रुपये प्रति क्विंटल, हमीभावात 820 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर कापूस मध्यमकरिता 589 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। जुने दर 7121 रुपये प्रति क्विंटल, नवीन दर 7710 रुपये प्रति क्विंटल असतील। त्यानंतर कापूस लांब, तर यामध्ये जुने दर 7521 रुपये प्रति क्विंटल होते, त्यामध्ये 589 रुपयांची वाढ करून खरीप हंगाम 2025-26 करिता नवीन दर 8110 रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे खरीप हंगाम 2025-26 करिता 14 प्रमुख खरीप पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे। हमीभावात किंचितशी वाढ झालेली आहे, परंतु प्रश्न असा आहे की खरंच या हमीभावानं शेतकरी बांधवांचा माल खरेदी केला जाईल का? तुम्हाला काय वाटते? तुम्ही या शासन निर्णयाशी सहमत आहात का? तुमचे मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।